रोजच्या धावपळीत तुम्हालाही कधी-कधी वाटतं ना, की शरीरात काहीतरी बिघडलंय? आज आपण एका अशा लपलेल्या वैद्यकीय रहस्याचा उलगडा करणार आहोत, जे अनेकांसाठी अतिशय त्रासदायक ठरतं. वरवर पाहता अत्यंत सामान्य वाटणाऱ्या अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांचं मूळ एकाच लपलेल्या कारणात दडवलेलं आहे. आजच्या या विश्लेषणात आपण शरीरातील उष्णता आणि त्यामागील मूळ कारण शोधून काढणार आहोत. म्हणजे पहा, वारंवार होणारी ॲसिडिटी, अचानक डोकं सटकणं म्हणजे राग येणं आणि ते सतत गळणारे केस. वरवर पाहता या तिन्ही पूर्णपणे वेगळ्या समस्या वाटतात, बरोबर? पण जर मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या रोजच्या वैतागवाण्या गोष्टींमागे एकच लपलेला गुन्हेगार आहे तर? होय, हे सगळं एकमेकांशी कसं जोडलेलं आहे आणि त्यातून आपल्या शरीराच्या आतल्या स्थितीबद्दल काय काय समजतं हे पाहणं खरंच आश्चर्यकारक आहे. जेव्हा शरीरात गडबड असते ना, तेव्हा शरीर आपल्याला सतत इशारे देत असतं. तळपायांची आग होणं, तोंड येणं, वाढलेली ॲसिडिटी, अकाली पांढरे होणारे किंवा गळणारे केस, सतत होणारी चिडचिड, चेहऱ्यावरचे पिंपल्स आणि हो, ती कोरडी पडणारी त्वचा. हे फक्त छोटे मोठे आजार नाहीत मंडळी, तर हे धोक्याचे सायरन्स आहेत. शरीराच्या आतमध्ये चाललेल्या एका मोठ्या असंतुलनाकडे ते तातडीने आपले लक्ष वेधून घेत आहेत. तर ह्या सगळ्यामागे नक्की आहे तरी कोण? या लपलेल्या आगीला आयुर्वेदामध्ये पित्त दोष असं म्हणतात. तुम्हाला माहीतच असेल, पित्त दोष हा आपल्या शरीरातील उष्णता, पचन आणि चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम नियंत्रित करतो. जेव्हा तो बॅलन्समध्ये असतो तेव्हा एकदम उत्तम, पण जरा का त्याचं संतुलन बिघडलं की मग हीच उष्णता शरीराला आतून अक्षरशः जाळायला सुरुवात करते. आता इथे गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण या लक्षणांकडे नुसतं दुर्लक्ष करून चालणार नाही. चेहऱ्यावरच्या पिंपल्ससाठी बाहेरून कितीही महागड्या क्रीम्स लावा, काही उपयोग होणार नाही. कारण खरी आग तर आतमध्ये लागलीये. ही अनियंत्रित अंतर्गत उष्णता आपल्या पचनाची पूर्ण वाट लावते. याचा सगळ्यात मोठा फटका बसतो तो आपल्या यकृताला म्हणजे लिव्हरला, आणि हळूहळू आपलं संपूर्ण शरीर आतूनच पोखरलं जातं आणि कमकुवत होऊ लागतं. मग ही उष्णता वाढते कशी? आपली आजची मॉडर्न लाईफस्टाईलच या आगीत रोज तेल ओतण्याचं काम करतेय. ते चमचमीत, अतिमसालेदार आणि तळलेले पदार्थ ते थेट शरीरातली उष्णता वाढवतात. मग मद्यपान आणि धूम्रपान हे तर लिव्हरवर प्रचंड ताण देतात. आणि सगळ्यात वाईट म्हणजे आपली अपुरी झोप. झोपेमध्ये शरीर स्वतःला शांत करत असतं, रिपेअर करत असतं. आपण ती वेळच हिरावून घेतोय. हे सगळे घटक मिळून पित्त दोष वाढवतात. आणि हो, यात फक्त खाण्यापिण्याचा दोष नाहीये. तुमची मानसिक स्थिती आणि शारीरिक उष्णता यांचा अतिशय खोल आणि दुतर्फा संबंध आहे, तुम्हाला माहितीये? अति राग आणि सततचं नैराश्य यामुळे नुसतं मन नाही तर शरीरही तापतं. तुम्ही जेवढे संतापता तेवढं शरीराचं तापमान अक्षरशः वाढतं आणि पित्तदोष आणखी भडकतो. शारीरिक उष्णतेमुळे राग येतो आणि रागामुळे उष्णता वाढते. हे एक भयंकर दुष्टचक्रच आहे. या उष्णतेला शरीरातच अडकवून ठेवणाऱ्या आपल्या काही रोजच्या सवयींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. सतत कडक उन्हात किंवा गरम वातावरणात राहणं, पाणी कमी पिणं म्हणजेच डिहायड्रेशन, सततचा मानसिक ताण, अतिविचार करणं आणि जंक फूडवर अवलंबून राहणं. या सवयींमुळे होतं काय तर शरीराची नैसर्गिक थंडावा निर्माण करण्याची कूलिंग सिस्टमच निकामी होते आणि मग ही उष्णता यकृत आणि रक्तामध्ये तशीच अडकून राहते. बरं, मग यातून बाहेर कसं पडायचं? एकदम सोपं आहे. आपल्याला फक्त हे ठरवायचंय की काय टाळायचं आणि काय समाविष्ट करायचं. ते अति गरम, मसालेदार आणि प्रक्रिया केलेले पदार्थ ते तर पूर्णपणे टाळायलाच हवेत. त्याऐवजी शरीराला आतून खोलवर ओलावा देणाऱ्या आणि नैसर्गिक थंडावा देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करणं ही आता काळाची गरज बनली आहे. आणि यासाठी कुठे लांब जायची गरज नाही. आपलं महाराष्ट्रीयन स्वयंपाकघर हेच एक उत्तम आयुर्वेदिक औषधालय आहे. जेवणानंतर एक पेलाभर ताक प्या. बघा ॲसिडिटी कशी त्वरित शांत होते. जेवण पचवण्यासाठी खाल्ली जाणारी बडीशेप पोटातील उष्णता एकदम कमी करते. आणि तो रात्रभर पाण्यात भिजवलेल्या धण्यांचा उपाय, सकाळी ते धणे पाणी प्यायल्यास शरीराला आतून जो काही आश्चर्यकारक थंडावा मिळतो ना, तो खरंच अनुभवण्यासारखा आहे. हे साधे पण भन्नाट उपाय आहेत. पण हे फक्त आहारापुरतं मर्यादित नाहीये. तुमच्या श्वासोश्वासानेही तुम्ही शरीराची उष्णता कमी करू शकता. शीतली प्राणायाम ही अशीच एक इन्स्टंट कूलिंग देणारी पद्धत आहे. हे खूप शांतपणे आणि संथ गतीनं करायचं असतं. एका शांत वातावरणामध्ये आरामात बसा, जिभेची अशी नळीसारखी गुंडाळी करा, त्यातून थंड हवा खोलवर आत ओढा आणि मग नाकावाटे अगदी हळूवारपणे श्वास बाहेर सोडा.
ही एक साधी क्रिया शरीराला आतून एकदम शांत आणि शीतल करते. यासोबतच जलचिकित्सा म्हणजेच हायड्रोथेरपी आणि शीतकारी प्राणायामसुद्धा खूप फायदेशीर ठरतात. तुम्हाला तो जुना उपाय आठवतोय? रात्री झोपण्यापूर्वी आपले पाय थंड पाण्यात बुडवून ठेवण्याची ती अत्यंत पारंपरिक पद्धत. हे तंत्र खरंच काम करतं. हे शरीराच्या मध्यभागातील अतिरिक्त उष्णता पायांद्वारे खेचून घेतं आणि मग बघा कशी शांत आणि गाढ झोप लागते. दीर्घकाळ टिकणाऱ्या आरामासाठी असे बाहेरून थंडावा देणारे उपाय आणि जीवनशैलीतले बदल खूप महत्वाचे आहेत. कपाळावर मस्त चंदनाचा लेप लावून बघा. मनाला आणि शरीराला मिळणारी शांतता अद्भुत असते. यासोबतच रोज किमान 7 ते 8 तासांची गाढ झोप, आजूबाजूला शांत आणि प्रसन्न वातावरण ठेवणं आणि दिवसभर भरपूर पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवणं, पित्तदोष कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी या गोष्टी अगदी मस्ट आहेत. आता एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट पहा. प्राचीन आयुर्वेदिक ज्ञान आणि आजचं आधुनिक विज्ञान हे दोन्ही एका सत्याकडे कसं बोट दाखवतायत? ज्याला आयुर्वेद पित्तदोषाचं असंतुलन म्हणतो, त्यालाच आधुनिक विज्ञानात आपण डिहायड्रेशन, शरीरातील इन्फ्लमेशन म्हणजे आतली जळजळ आणि तणावाला शरीराने दिलेला रिस्पॉन्स म्हणतो. शब्द वेगळे असतील, पण लक्षणांचं आणि कारणांचं मूळ अगदी एकच आहे. पण इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट मी आवर्जून सांगेन. हे सगळे घरगुती उपाय आणि जीवनशैलीतले बदल खूप पॉवरफुल आहेत हे नक्की. पण जर तुमची लक्षणं खूप गंभीर असतील, जसं की सतत येणारा ताप, भयंकर ॲसिडिटी किंवा कुठल्याही प्रकारचा रक्तस्राव, तर अशा वेळी फक्त घरगुती उपायांवर विसंबून राहू नका. अशा परिस्थितीत त्वरित एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांचा किंवा वैद्यकीय व्यावसायिकाचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर या संपूर्ण माहितीचं आणि विश्लेषणाचं सार काय आहे ते एका अत्यंत साध्या पण सखोल तत्वज्ञानात दडलंय. शरीराला दाबू नका, त्याला संतुलित करा. पेनकिलर्स घेऊन किंवा वरवरची मलम लावून शरीराने दिलेल्या इशाऱ्यांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी शरीराचं मूळ संतुलन पुन्हा कसं प्रस्थापित करता येईल यावर फोकस करा. खऱ्या अर्थाने निरोगी राहण्याचा हाच तो खरा मार्ग आहे. सरतेशेवटी थोडक्यात सांगायचं तर खरं आरोग्य म्हणजे नुसता आजार नसणं नाही, तर आतून आणि बाहेरून पूर्णपणे शांत आणि थंड राहणं. जेव्हा ती आतली आग शांत होते ना, तेव्हा आपलं शरीर आणि मन आपोआप प्रसन्न राहतं. मग आजच विचार करा, तुमच्या शरीरातील कोणती लपलेली आग तुम्हाला सर्वात आधी शांत करायची आहे? जर आजची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझ्या चॅनल.